Good morning everyone. Myself Yadav SS Krishna Mahavidyalaya Retre Budruk Junior Wing. Subject English Standard 12th. Section 2 Poetry 2.4 Have you earned your tomorrow? The poet Edgar Guest. Good morning everyone. Today all of you listen now 2.4 Have you earned your tomorrow poem. See first icebreaker question. Complete the following web diagram. There is given now different ways to help others. या ठिकाणी आपल्याला एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि त्या वेब डायग्राममध्ये सगळे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत, पूर्णपणे लिहायचे आहेत. डिफरंट वेज टू हेल्प अदर म्हणजे आपण दुसऱ्यांना कोणकोणत्या पद्धतीने हेल्प करू शकतो हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. काय सांगू शकतो आपण? Offer some form of support, at least moral support. Then call family next of kin to give or ask for information. Third one, call one's own friends if manpower is needed at the time. Then last one, arrange for finances for immediate requirements. There is given now different type of answer you given. आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आन्सर देऊ शकतो. Then question number 2. Discuss with your partner about the different idioms, proverb related to word tomorrow. One is done for you. या क्वेश्चनमध्ये आपल्याला टुमारो या शब्दाबद्दल आलेले आयडियम्स अँड प्रोवर्ब, आयडियम वाक्प्रचार आणि म्हणी हे या ठिकाणी लिहायचं आहे. वन इज डन फॉर यू, एक फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू, म्हणजे नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे, तुम्हाला जे काही करायचे ते आजच करा, उद्यावर ढकलू नका. अशा अर्थाने येणाऱ्या प्रोवर्ब आपण या ठिकाणी लिहून हे चार्ट कंप्लीट करायचं आहे. काय सांगू शकतो? टुमारोज बॅटल इज ओन ड्युरिंग टुडेज प्रॅक्टिस. देन नेक्स्ट वन, टुडे मस्ट नॉट बॉरो फ्रॉम टुमारो. देन yesterday, today and tomorrow, these are the 3 days of man. Then question number 3, when you make your future plans you think of. जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याच्या योजना आखता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता. देअर इज गिवन नाउ वन फॉर एक्झाम्पल. फर्स्ट वन करिअर. अजून आपण त्या ठिकाणी काय सांगू शकतो? हायर स्टडीज. देन रिटायरमेंट प्लॅन्स, financial security, family life, goal in life to accomplishment, in our children's, in our family members life, health. There are so many things to future plan to think of you. See last question. Plan your tomorrow by completing the table given below. पुढील तक्ता आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तोही कशाचा दिलेला आहे? उद्याचं नियोजन. प्लॅन युअर टुमारो, उद्याचं नियोजन करा. अशा अर्थानं कंप्लीट करण्यासाठी एक चार्ट दिलेला आहे. वन इज डन फॉर यू आणि या ठिकाणी आपल्याला एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. फर्स्ट ब्लँक दिलेला आहे. एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन अँड फंक्शन ॲट युअर होम. त्यावेळी तुम्ही कोणती तयारी करता, कोणकोणत्या गोष्टींचा विचार करता हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आता फर्स्ट वन कॉलेज फंक्शनमध्ये काय दिलेलं आहे? प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज आणि फंक्शन ॲट युअर होम क्लिनिंग द हाऊस. मग एक्झामिनेशन काय येणार आहे? कम्प्लीट स्टडिंग पोर्शन. म्हणजे आपण आपल्या अभ्यास हा वेळेत पूर्ण केला पाहिजे. आपला जो काही परीक्षेसाठीचा आवश्यक असणारा सिलेबस आहे तो आपण त्या ठिकाणी कंप्लीट केला पाहिजे. कम्प्लीट स्टडिंग पोर्शन. देन कॉलेज फंक्शनमध्ये आपण काय करत असतो? प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. कोणतं फंक्शन आहे त्या फंक्शनला अनुसरून असणारं प्लॅनिंग, असणारं नियोजन हे आपण करत असतो. देन थर्ड वन फंक्शन ॲट युअर होम. जर आपल्या घरामध्ये एखादा प्रोग्राम असेल तर काय करतो? क्लिनिंग द हाऊस, घर आपण स्वच्छ करून घेतो. देन सेकंड ब्लॉक या ठिकाणी पूर्णपणे ब्लँक दिलेला आहे. तर एक्झामिनेशनमध्ये काय येणार आहे? क्लॅरिफाय डाऊट्स. तुमच्या ज्या काही त्या परीक्षेबद्दलच्या शंका आहेत त्या शंका सगळ्या आपण
उपस्थित करतो, त्या शंकांचं निरसन करतो. देन कॉलेज फंक्शन, डेलिगेट जॉब्स. देन फंक्शन ॲट युअर होम, अरेंजमेंट फॉर सेंडिंग इन्व्हाइट्स, प्रिपरेशन अँड सर्व्हिस ऑफ फूड. म्हणजे घरी जर प्रोग्राम असेल तर कुणाकुणाला इन्व्हाइट करायचं आहे, कोणता प्रोग्राम आयोजित केलेला आहे, कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कुणाला इन्व्हाइट करायचं आहे, आणि इन्व्हाइट केल्यानंतर लोकांना आपण कोणतं फूड सर्व करणार आहे हे या ठिकाणी लिहिणार आहोत. देन थर्ड वन, रिव्हिजन. एक्झामिनेशनच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणारं रिव्हिजन. देन कॉलेज फंक्शन, कन्फर्म डेट टाईम विथ रिसोर्स पीपल, की त्या व्ह्यूनं आवश्यक असलेली डेट, कन्फर्म टाईम असला पाहिजे, रिसोर्स पर्सन आपण कोणाला इन्व्हाइट करणार आहे हे त्या ठिकाणी ठरलेलं असलं पाहिजे. देन फंक्शन ॲट युअर होम, सिटिंग अरेंजमेंट अँड अनादर कन्व्हिनियन्स फॉर अ गेस्ट. सिटिंग अरेंजमेंट कशी करणार आहात, कोणकोणत्या गेस्टला तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहे, बोलवणार आहे, कोणत्या पद्धतीने ॲक्ट असणार आहे, कोणता फंक्शन असणार आहे, यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. म्हणजे उद्याचं प्लॅनिंग काय असणार आहे या व्ह्यूनं या ठिकाणी सगळे काही प्रश्न विचारलेले आहेत. कारण या ठिकाणी हॅव यू अर्न युअर टुमारो हा प्रश्नार्थ कसा असणार, टायटल पोएटनं पोएमला दिलेला आहे आणि त्याच व्ह्यूनं त्याच ॲप्रिसिएटमध्ये ही पोएम आपल्याला आलेले आहे. त्यामुळे त्याच व्ह्यूनं प्रिपरेशनचेही क्वेश्चन आलेले आहेत की उद्या म्हणजे काय, उद्याचा दिवस कशासाठी आहे, तो काय प्रिपेअर करणार आहे, ह्या व्ह्यूनं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 2.4 Have you earned for tomorrow? Part 1 about the poet and the poem. See information about the poet and the poem. Poet Edgar Guest, born in 1881 and died in 1959. He was born in England and was brought to the United States. When he was 10 years old, he began his writing career in 1895 at the age of 14. He is known as a people's poet for his simple style and optimistic tone in writing. He is an American writer of newspaper and magazines. The Edgar Guest, born in England and settled in the US and started his career as a copy boy. He began writing poems under the heading Chaff daily for 30 years, easily more than 11,000 poems. Known as the people's poet, he wrote inspirational verse about family and other simple topics. So, see the title of this poem. Then, information about the poem. This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. Have you earned your tomorrow? This poem, written by Edgar Guest, presents a number of questions. He hopes that everyone does what they can to bring hope and courage to those who feel hopeless in his or her life. The poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest consists of many questions to the reader. The poem is addressed to you, the reader, and refers to him and stranger, one of many we cross in our life. In the beginning, the poet asks whether anyone is happier because of you while passing his or her way at the end of the working day. Will anyone remember with gratitude a kind of word or action that you may have done for him or her? The poet indirectly means that each day we exist, we must make our living useful
We are not sure if we shall wake in the morning. We pray we do, but for God to grant us one more day tomorrow. We have to justify our existence today. Did we put today to use? Did we help at least one fellow human? Did we extend the help without expecting any returns? Did at least one person feel grateful for your act of help? If nothing, we can make the effort to speak a kind word to a stranger we may pass by in our daily hurry. So, one has live mindfully, unselfishly, and look for ways to be of help to someone in need. That is the minimum expected by God, or to have lived as a human would be futile. See the glossary. First one, toiling time. Toiling time means time spent in hard physical work. जे कष्टाचा काळ, कष्ट करण्यात घालवलेला महत्त्वपूर्ण वेळ. Then second one, churlish. Churlish means rude, उद्धट वर्तन करणं, उद्धट वागणं. Then howdy means an informal, friendly greeting. An informal friendly greeting means hello, कसं काय, अनौपचारिक मैत्रीचं अभिवादन करणं. Sorely, uselessly means futilely, निरुपयोगी, व्यर्थ. Slumber, to sleep, निद्रिस्त झालेला, गाढ झोपी गेलेला. Rejoicing, happiness, आनंदी, अत्यानंद होणं. So start now our poem Have You Earned Your Tomorrow. See the first stanza. Is anybody happier because you passed in his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is though. Is there anyone to utter now a kindly word of you? There is now all sentences are, all lines are now questionable. प्रत्येक लाईनमधून या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. सी द फर्स्ट लाईन, हॅव यू अर्न युअर टुमारो. या कवितेमध्ये एडगर गेस्ट याने अनेक प्रश्न वाचकांसमोर मांडलेले आहेत. प्रत्येक लाईन म्हणजे हा वाचकाला, रीडरला दिलेला प्रश्न आहे. सी, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. या कवितेतून तू, यू हे प्रोनाउन्सिएशन केलेलं आहे आणि ते वाचकाला, स्ट्रेंजरला, अननोन पर्सनबद्दल वापरला गेलेला वर्ड आहे. या कवितेतून यू हे वाचकाला उद्देशून आणि तो किंवा ती ही आपल्या आयुष्यातील अनोळखी व्यक्ती आहे असं कवितेच्या सुरुवातीसच तुम्हाला भेटून आज कुणाला तरी आनंद होणार आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? This day is almost over and its toiling time is though. Is there anyone to utter now a kindly word of you? कवितेच्या सुरुवातीला तुम्हाला भेटून आज कुणाला आनंद झाला का असे हा पोएट विचारतो. दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दामुळे किंवा कृतीमुळे कृतज्ञ होऊन एखाद्याने तुमची आठवण काढली असेल का? काइंडली वर्ड ऑफ यू. अटर नाव काइंडली वर्ड ऑफ यू म्हणजे तुमच्या वागण्यानं, तुमच्या बोलण्यानं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं तुमची आठवण काढली असेल का असा ह्या फर्स्ट स्टांजामध्येच पोएटनं प्रश्न केलेला आहे की तुमचं वागणं, तो असो किंवा ती, अशा अननोन पर्सनला उद्देशून या लाईन पोएटने या ठिकाणी केलेला आहे. इन द प्रेझेंट पोएम, इन द फर्स्ट स्टांजा, पोएट मीन्स स्पीकर्स बिगिन विथ अ क्वेश्चन. द पोएट आस्क वेदर anyone is happier because of you while passing his way. Then poet asks at the end of the working day, will anyone remember with gratitude a kind help that you may have done for him? In other words, poet says that to urge the reader to be thoughtful in everyday life about the people around them. Poet asks a question to us, to ask our slaves if we are kind, unselfish and thoughtful in our everyday life,
we live our own benefit, we forget consider the near people. In this stanza, the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest consists of many questions to the reader. The poem is addressed to you, the reader, and refers to him or her, the stranger, one of the many we cross in our life. In the beginning, the poet asks whether anyone is happier because of you while passing his or her way at the end of the working day. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तो किंवा ती तुम्हाला भेटलेली असेल आणि तुमच्या सदवर्तनानं, चांगल्या वर्तनानं कदाचित त्या दिवसाच्या शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीलाही तुमची प्रकर्षानं आठवण झालेली असेल. या ठिकाणी स्टांजा घेतलेला आहे आणि त्या स्टांजाची थोडक्यात समरी खाली दिलेली आहे. See the next stanza. Did you give a cheerful greeting to the friend who come along, or a churlish sort of howdy, and then vanish in the throng? Were you selfish, poor, and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? कवी या स्टांजामध्ये विचारतो की तुमच्याकडे एखादी व्यक्ती, तुमचा एखादा मित्र संकोच करीत मदतीच्या अपेक्षेनं तुमच्याकडे आनंद आलेला आहे का? आणि जो मदतीच्या अपेक्षेनं आलेला आहे त्या एखाद्या मित्राचं तुम्ही आनंदानं स्वागत केलेलं आहे का? डिड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू कम अलॉंग? की मदतीच्या अपेक्षेनं एखादा मित्र आलेला आहे आणि त्याचं तुम्ही स्वागत केलेलं आहे, असं झालेलं आहे का? Or a churlish sort of a howdy and then vanish in the throng? किंवा त्याला किंवा तिला काही हवं आहे हे लक्षात आल्यानंतर फक्त तुम्ही नाटक केलेलं आहे, ओझरतच तुम्ही त्याच्याकडे पाहिलेलं आहे. Were you selfish, pure and simple as you rushed along the way? आणि हाय हॅलो करून वरवर बोलून तुम्ही त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे, निघून गेलेला आहात, असं कधी झालेलं आहे का? Or is someone mighty grateful for a deed you did today? किंवा आज तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणाने आणि बेपर्वाईने वागलात की तुमच्या चांगल्या कृत्यामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखर कृतज्ञ आहे. In this stanza, the poet asks if you had a cheerful greeting for your friend who may have come for the sake of a help. If you did not notice him who wanted something and just said hello him into the crowd, did you act selfish, or will someone be truly grateful you helped them out today? The poet asked if you had a cheerful greeting for a friend who may have come hesitantly maybe to seek help, or did you just pretend not to notice he or she wanted something and just said a quick hello and brushed past him or her into the crowd? Did you act selfish and uncaring, or will someone be truly grateful you helped them out today? जे दिवसभरामध्ये तुमच्याकडून एखादं चांगलं कृत्य केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी कृतज्ञ झालेला आहात, सुखी, समाधानी, आनंदी झालेला आहात, अशी एखादी वेळ, अशी एखादी घटना घडलेली आहे का? Then see third stanza. Can you say tonight in parting with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed, is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? या स्टांजामध्ये पोएटनं काय सांगितलेलं आहे, अजून पुढे प्रश्न केलेला आहे. कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट? की आज दिवसभरामध्ये एखाद्या एकट्या मनुष्याला मदत केली असे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता का? हे मन तुमचं तुम्हाला सांगतंय का? दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट, की आपल्या व्यग्र जीवनामध्ये, आयुष्यात
अनेकांना आपण आपल्या मदतीची गरज आहे हे लक्षात येऊन सुद्धा एखाद्याला अशी आगंतुक मदत करण्यासाठी कित्येकदा आपल्याकडे संयम नसतो, म्हणजे आपण त्यांना मदत करत नाही. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड डज अ मॅन whose hopes were fading now with a courage look ahead. की आपण स्वतःहून कोणालाही मदत करायला जात नाही. तुम्ही केलेल्या लहानशा मदतीमुळे, तुमच्या शब्दांमुळे एखादी अनोळखी व्यक्ती आज खुश झाली आहे का? एखाद्या निराश होऊ लागलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा, अपेक्षा, इच्छा जागृत झालेल्या आहेत का? जीवन जगण्याचं धाडस निर्माण तुम्ही केलेलं आहे का? तुम्ही थोडा वेळ त्यासाठी दिलेला आहे का? In the third stanza, the poet says that at the end of the day, if you can honestly say that you helped a single fellow human when we busy, don't notice anyone who need help. We never help someone. They have been hopeless, but did not take out some time to give him hope again. The poet further asks, at the end of the day, if you can honestly say you helped a single fellow human, while we go about busily, we surely notice many in need, but just do not have the patience to do one help that is unasked for. We never help someone on our own. Is some stranger thrilled for a small help you extended? He or she may have been hopeless, but did you take out some time to give him or her hope again? की जीवनात काहीही अर्थच राहिलेला नाही असा विचार झालेल्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही महत्त्वपूर्ण बदल, चेंज घडवून आणलेला आहे का? अशी वेळ तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे का? See the last stanza. Did you waste the day or lose it? Was it well or surely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? या स्टंजामध्ये पोएटने काय सांगितलेलं आहे की आजचा दिवस तुम्ही कसा घालवलात ते कवी विचारतो. Did you waste the day or lose it? Was it well or surely spent? म्हणजे आजचा दिवस तुम्ही व्यर्थ घालवलेला आहे, असाच गमावलेला आहे की चांगल्या प्रकारे व्यतीत केलेला आहे? ही आज काही विशेष केलेलं आहे. Did you leave a trail of kindness or a scar of discontent? आज तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवलेलं आहे का? की त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याला इग्नोर केलेलं आहे, त्याची उपेक्षा करून त्याचं मन उदास केलेलं आहे? As you close your eyes in slumber, do you think that God would say? आज झोपायला जाण्यापूर्वी ज्या प्रकारे आजचा दिवस तुम्ही व्यतीत केलात ते पाहता जगण्यासाठी You have earned one more tomorrow by the work did you today. आणखी एक दिवस देव तुम्हाला भेट देईल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा सत्कारणी लावलेला असेल तर नक्कीच देव तुम्हाला अजून एक दिवस हा एक्स्ट्रा देणार आहे. In the last stanza, the poet Edgar Guest asked if you wasted the day like so many days gone, but not having done anything remarkable. Was today well spent or a dead loss? Did you leave behind someone smiling or left someone feeling dejected because you ignored them? When you sleep, do you think God may grant you one more day to live? In this stanza, if you wasted the day like so many days gone, not having done anything remarkable, was today well spent or a dead loss? Did you leave behind someone smiling or left someone feeling dejected because you ignored them? When you are about to sleep, do you think God may grant you one more day to live? म्हणजे तुमच्या कर्मावर तुमच्या जीवनाचं फळ डिपेंड असतं हे या ठिकाणी पोएटनं सांगितलेलं आहे.
See the poetic appreciation of this poem. In the present poem, poet depicts a thought provoking compassions. The poet emphasis on reader's mind to wonder if today we have done something useful to others. The poem have a 4 stanza, each have a 4 line. All are 16 lines in a simple language with a poetic device like alliteration and rhymes. The poet asks 11 questions to reader, which is emphasis on our everyday routine life. We live our life for our own benefit. We forget to consider other people who may be in need. The poet gives us a one message: improve our routine life with a human being improve the another life. It means our life is meaningful only when it is used for a humanity. In this poem, the poet asks the readers again and again some question about spent each day well or wasted, it's sorely spent. We all are busy with our own lives, acting for our own benefits. The poet inspires us to be mindful and must be of use to the world around us. The poet prompts us to speak kindly and unselfishly help at least one fellow human every day. The message is implied throughout the poem. He asks if you have made some person happy, some stranger who had lost all hope, to find some hope again. So he will speak well of you. Is someone grateful to you at the end of the every or each day? Whenever we meet our elders, we greet them with the great respect and love. Though the length and breadth of our country touching the feet of elders is the tradition of our country. We also fold our palms in the every Indian greeting of a Namaste or Namaskar. There is now our greeting. The greeting is always a gesture of respect, and the elders respond affectionately by showering blessing. The poet Edgar Guest, Have You Earned Your Tomorrow, is a thought-provoking composition. The title itself pushes our mind to wonder if today we have done something useful. It urges the reader to be thoughtful in everyday life about the people around them. The poet puts forward questions. Each question forces us to ask ourselves if we are kind, unselfish, patient, and thoughtful. In our everyday rush to live our life only for our own benefit, we forget to consider the people nearby who may be less fortunate. There is an interrogation in 11 lines of the 16 lines poem. The language is very simple. There is an alliteration and the rhyme. The poem has 4 stanzas of 4 lines each. The first stanza has 4 lines, each having 14 syllables. The second, third and fourth stanza also with 4 lines have 15 syllables each. The clear message of the poem is one's life is meaningful only if it is useful for humanity at large. The poet says one's conscience has to know that your existence is justified, or one cannot feel he has the right to ask for one more day of a life. It is an uplifting poem. We can take the message and begin implementing it in our life immediately and everyday life.